दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम. काय बाबा, 12व्या शतकामध्ये भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांनं महानुभाव धर्माची स्थापना केली, महानुभाव पंथाची स्थापना केली. आणि स्थापना केली आणि ते तसे गुजरातचे आहेत. भडोत नावाचं प्रांत आहे, भडोत नावाचा प्रांत आहे. आणि भडोत नावाच्या शहरामध्ये त्यांचे जे वडील होते विशाळदेव, हे तिथले प्रधान होते राजाचे. पण राजाला मुलगा बाळ नसल्यामुळं ह्या प्रधानाच्याच हातात सर्व कारभार होता. आणि हा हरिपाळदेव हा त्या विशाळदेवाचा मुलगा होता. आणि विशाळदेवाचा मुलगा होता तो ऐन वयातच वारला. आणि ऐन वयात वारल्यानंतर काय झालं, तिकडं द्वारावतीला श्री चांगदेवराव महाराज चांगदेवराव गोसावी यांनी कामाख्यानिमित्त आपलं पूर तेजलं. आणि हे जे हरिपाळदेव होते यांच्या मृत शरीरामध्ये प्रवेश केला. आणि त्याला दवडण्याचा अवतार म्हणतात. परमेश्वराचे 3 अवतार आहेत आपल्याकडं. तर गर्भ, पतित आणि दवडणे. गर्भातून, आईच्या गर्भातून अवतार स्वीकार करतात. पतित म्हणजे एखाद्या मृत शरीरामध्ये प्रवेश करून अवतार स्वीकार करतात. आणि एखाद्या आईच्या पोटात जो गर्भ असेल त्याला दवडतात आणि तिथं अवतार स्वीकार करतात. असे गर्भपतित आणि दवडणे असे 3 प्रकारचे अवतार परमेश्वर धारण करतात. तर भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांनं पतित उठविण्याचा अवतार धारण केला आणि पतित जीवाला उद्धारण्याचा विडा उचलला. आणि कौना कौनी येसेनं, कौना कौनी येसेनं हा नारा घेऊन ते रुद्धपूरला आले. आणि रुद्धपूरला रांजणहाट आहे, त्या रांजणहाटामध्ये गोविंदप्रभू महाराजांची त्याची भेट झाली. गोविंदप्रभू महाराजाकडून त्यांनी पर आणि आवर शक्तीचा संचार स्वीकार केला. आणि सालबर्डीच्या दाट डोंगरात गेले आणि तिथं 12 वर्षे मौन अवस्थेमध्ये राहिले. असे 12 वर्षे, असे 48 वर्षे जीवाच्या उद्धारासाठी ते भ्रमले. आणि 48 वर्षात त्यांनी काही ज्ञान सांगितलं नाही. पण 48 वर्ष झाल्यानंतर ते पैठणला आले. आणि तिथं बाईचं नाव त्या बाई होत्या, त्या अधिकारी बाई होत्या आणि त्या पयोवृत्ती होत्या. आणि मग त्यांना एका कळिकेचा प्रेमाचा संचार केला. आणि एका कळिकेचा प्रेमाचा संचार झाल्यानंतर त्या बाई मात्र तिथून मात्र स्वामीचा लोकांत सुरू झाला. तर 4 वर्षानंतर मग बरेच भक्तजन 4 वर्षे काही लोक त्यांच्यासोबत राहिले नाही. आणि 4 वर्षात त्यांनी काही ज्ञान दिलं नाही, पहिल्या 4 वर्षात, म्हणजे 8 वर्षापैकी 4 वर्षात. आणि नंतरच्या 4 वर्षात मात्र त्यांनी ज्ञान दिलं, म्हणजे ब्रह्मविद्या सांगितली. भट्टवास मग नागदेवाचार्य आले त्यांच्याकडं, माहीम भट्ट आले, असे अनेक मग भक्तजन जमा झाले. आणि ह्या भक्तजनांना त्यांनी आपलं ज्ञान सांगितलं. ह्या फक्त 9 प्रकरणातून ज्ञान सांगितलं, फक्त 9 प्रकरणं. तर आनिवृत्ती, युगधर्म, विद्यामार्ग, संवाद, संसर्ग, आस्तिपरी, निर्वचन, महावाक्य आणि उद्धरण. आणि पुन्हा दृष्टांत आणि विचार आणि विचार मालिका आणि विचार, आचार आणि दृष्टांत असे 12 प्रकरणामधून श्री चक्रधर स्वामी महाराजांनं आपल्याला हे ज्ञान सांगितलेलं आहे. आणि बाबा, हे जे लोक एकदाच वेळेस सांगितल्यानं ज्याला कळलं त्याला त्यानं ज्ञान दिलं. पण ज्याला एकदा कळत नाही तशा लोकांना त्यांनी दृष्टांतातून पण ज्ञान दिलं. तर दृष्टांतातून आपला ब्रह्मविद्येचा सिद्धांत त्यांना समजून सांगितला. तर 114 दृष्टांत आहेत. 114 दृष्टांत त्यांच्या 4 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एवढं ज्ञान त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि तर ते काय केलं मग, त्या 4 वर्षाच्या याच्यामध्ये 114 दृष्टांतातून आपल्याला त्यांनी ज्ञान समजून सांगितलं. तर एक दृष्टांत मी तुम्हाला सांगणार आहे आज, तो आहे दीक्षित कन्येचा. ईश्वर त्याचा लापणिक आहे. मनोनी ईश्वरा कारणे जीवे सकळही अंगवावे. जर तुम्हाला परमेश्वर प्राप्ती पाहिजे ना, तर तुम्ही ईश्वरासाठी तुम्ही सगळं सोडायला पाहिजे. हा लोक म्हणजे सोयरे धायरे आपण कसं व्हायला पाहिजे, यातिकुळ आपलं यातिकुळ हरपून गेलं पाहिजे. यातिकुळ माझे गेले हरपुनी
गोविंदा वाचूनही आणू नये असं झालं पाहिजे आपलं. आणि मग तसं जर झालं आपल्याला हे जाती धर्माच्या आपण पलीकडे गेलो पाहिजे. जशी त्यांनी एका दीक्षित कन्येचा दृष्टांत दिलेला आहे. तर दीक्षित म्हणजे एक ब्राह्मणाची पोरगी. तर त्या पोरीचं लग्न मला वाटतं तिच्या वडिलांनं फार दिवस केलंच नाही. लवकर पहिल्यानं मुली जास्त होत्या आणि मुलं कमी असल्यामुळं ते लवकर मुलीचे लग्न व्हायचे नाही. परंतु मग ही मुलगी काय झालं, ह्या मुलीनं म्हणजे हिला विषय आवडला नाही आणि त्या विषय न आवडल्यामुळं तिनं एका कोळ्याची घरवात केली. आणि तिनं काळाचा विचार काय काय चाललाय काळ लक्ष दिलं नाही. कुळ आपलं कोणचं आहे, कुळ लोक काय म्हणतील याच्याकडे विचार केला नाही. आणि त्या बाईनं त्या कोळ्याच्या घरात जाऊन बसली आणि कोळ्या संगतीनं संसार थाटला. तर त्या कोळ्याच्या मुलीवर दीक्षित कन्येवर हा दृष्टांत दिलेला आहे. ते म्हणतात एक दीक्षिताची कन्या असते. दीक्षित म्हणजे ब्राह्मणाची मुलगी असते, एक ब्राह्मणाची एक दीक्षिताची कन्या असते. आणि ते विषयाच्या चाडा गावीचा गावी म्हणजे गावातच कोळ्याच्या एकाची घरवात करी. कोळ्याच्या घरी ती मुलासंग ती लग्न करते. आणि काळ कुळ लोक हे तिने काही त्याला मानत नाही. काळ कोणचा आहे, कुळ कोणचं आहे, आपलं लोक काय म्हणते याच्याकडे ती विचार करत नाही. फक्त तिच्यापुढं एकच विचार होता, मग विषय भोगासाठी तिनं आपलं जीवन त्या कोळ्याच्या हवाली करून दिलं. तर त्याप्रमाणे परमेश्वर म्हणतात तैसे विषयाच्या चाडा जीवे तिने अंगविली. म्हणजे त्या पोरीनं तो विषयाच्या चाडासाठी त्या पोरीनं तिन्ही गोष्टी अंगविल्या. म्हणजे कोणत्या अंगविल्या, म्हणजे जात पाहिली नाही, कुळ पाहिलं नाही आणि लोक काय म्हणतात याचा विचार केला नाही. तसे तरी परमेश्वराच्या परमेश्वरासाठी जीव काही एक ना अंगवावे. जेव्हा परमेश्वर प्राप्ती पाहिजे तुम्हाला ह्या संसार बंधनातून मुक्ती पाहिजे, तर तुम्ही एखादी गोष्ट त्या पोरीसारखी काळाचा कुळाचा लोकाचा विचार न करता परमेश्वराला अनन्य भावे शरण गेलं पाहिजे. कसं गेलं पाहिजे, अनन्य भावे शरण गेलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी पुन्हा त्यांनी दुसरा दृष्टांत दिला आहे. ते म्हणले ते लापलिके द्यायचं अंगवीचे असे काही नाही. अंगविण्याची गरज नाही हो. जेवढं ह्या पोरीनं केलं ना तेवढे बी परमेश्वरासाठी करायची गरज नाही. अंगवीचे असे काही नाही पण अनन्य त्याच पुरे. फक्त अनन्यता पाहिजे तुमची, अनन्य भाव पाहिजे, अनन्य चिंता येतो भाव पाहिजे. आणि अविचारी भक्ती पाहिजे. मग आमचं व्यभिचारीने भक्ती वगैरे होती. तर तशी जर भक्ती असली तर परमेश्वर प्राप्ती निश्चित होती. तर त्यांनी सांगितलं कुष्टियाच्या दृष्टांतातून आपल्याला ते समजून सांगितलं आहे. मायबाबा कौनी एक व्यवहार होता, एक व्यापारी होता. व्यवहारी असे तयाची कुष्ठ झाली, त्याला कुष्ठरोग झाला आणि सोयरी धायरी त्याची खंत करती, भाऊ खंत करती, तो थुंकी तरी तयाचे पुत्र ब्राह्मणी खंत करते, पत्नी बी खंत करते त्याची आणि बाहेर बसू नाही देते. त्याला रोग झाले असल्यामुळं त्याला बाहेर बसू देत नसत. आणि माया बहिणी म्हणते तू मर कोडी मरो का, हे अजून कवर मारशील रे बाबा असं त्याला म्हणजे त्याच्या जिव्हारी बोलतात. आणि तो उभारला आणि मग गावामागे दुबळेश्वराचं मंदिर होतं महादेवाचं. तिथं गेला आणि देवाला म्हणला, देवा तू माझा आणि मी तुझा आयसे म्हणून उमरा उशीशे करून झोपला. तिथं जाऊन त्या उमऱ्यावर डोकं ठेवून झोपला. आणि मग पाठीनंतर त्याच्या घरी लेकरं बाळ पत्नी आली, चला म्हणे घरी. ते म्हणे तुम्ही माझे नाहीता आणि मी तुमचा राही, तुम्ही माझे नाहीता आणि मी तुमचा राही ऐसे म्हणून तिथंच राहिला. तो गेलाच नाही घरी. आणि मग कौनी एक खापरी भरून अन्न ठेव. गावातले लोक खापरा त्याला अन्न ठेवीत. कौनी एक करा भरून उडक ठेवी, पुन्हा एक गाडगं भरून पाणी बी ठेवीत. त्याला हाताचे थापे झाले होते त्याच्या, तर तो आयसा झाले होते, आयसे पाणी पिये म्हणून श्री गोसाव्यांनी श्री कराचेनी
स्त्रीकार्याचे अनुकार्य दाखविले त्या याला दृष्टांत सांगणाऱ्या माणसाला. आणि कोणी एक येसने सापटे पांघरावे दे आणि कोणी त्याला पांघरून बी देतं आहे. आणि मा कायशी देवता आणि मग देवतेनं बी त्याला दुष्टपर फळ खायला प्यायला दिलं आणि अदृष्टपर आपलं फळ दिलं मायबाबो. तर तैसे सर्वज्ञ आपल्याला त्याचा सिद्धांत सांगतात. तर ईश्वराकारणे ईश्वराची अनन्यतेतो व्यवहारेल बुद्धी काढली देखून लोक वाय. तर तैसे लोक त्या माणसानं त्या देवतेची जर भक्ती केली तर त्याला तसं दुष्टपर सुख मिळालं, दुष्टपर देवतेचं फळ मिळालं. तर मग जर आपण त्याप्रमाणे परमेश्वराची अनन्य भक्ती केली तर आपल्याला त्याचप्रमाणे आपल्याला फळ मिळणार नाही का, आपलं विफल होणार नाही का मायबाबा. अशा 114 दृष्टांतातून श्री चक्रधर स्वामी महाराजांना म्हणजे भड्या बाबड्या लोकांना हे ज्ञान समजून सांगितलं आहे मायबाबा. तर हे ज्ञान अतिशय सुंदर अतिशय मोचक ज्ञान आहे. तर ते ज्ञान आपण लक्ष देऊन ऐकलं पाहिजे आणि दृष्टांत आपल्याला हृदयगामी झाली पाहिजे. दृष्टांतामध्ये 3 गोष्टी असतात. एक लापणिक असतं, एक ओळीचं लापणिक, पुन्हा दृष्टांत असतो साधा आणि त्याचा सिद्धांत असतो तो मात्र अवघड आहे. तर तो 9 प्रकरणं आपल्याला समजल्याशिवाय तो दृष्टांत सिद्धांत आपल्याला समज नाही. त्यामुळं आपण 9 प्रकरणं आवरून समजून घ्यायला पाहिजे. 9 प्रकरणं झाल्यानंतर आपल्याला दृष्टांत आपण मत्या येऊन जातात आणि त्याचं सिद्धांत बी कळू शकतं मायबाबा. त्याप्रमाणे अभ्यास करा आणि तुमचं भलं करून घ्या अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.